शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाल्याबाबत जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहवाल येत नाही तोवर पंचनामे होणार नाही। काही भागात पाऊस झालाय तर काही ठिकाणी नाही। हा पाऊस काही ठिकाणी पोषक तर कुठे घातकही ठरतो। त्यामुळे संपूर्णपणे शहानिशा करूनच पंचनाम्यांबाबत निर्णय घेतला जाईल असं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी चाकरवाडी पांढऱ्याची वाडी शिवारात जाऊन रब्बी पिकाचा आढावा घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय। तहसीलदार शेळके यांनी येळम घाटाच्या मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांसमवेत पांढऱ्याची वाडी चाकरवाडी येथे शेतीच्या वादासंदर्भात समक्ष पाहणी करत सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले। तसेच या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। जमिनीचा वाद असेल, बांधाचा वाद असेल अथवा शेती करूनही हाती काहीच न येणं यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो। त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने शेतकरी प्रेरणा अभियान सुरू करणार असल्याचं ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलंय। गोमातेचे संवर्धन करणे हीच गोसेवा आयोगाची प्राथमिकता असून राज्यात गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात बरोबरच राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली आहे। सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठात बेदाण्याची आवक मंदावली असून मागणीत वाढ झाली आहे। त्यामुळे बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे। गेल्या 15 दिवसांपासून बेदाण्याचे दर प्रति किलोस 20 रुपयांनी वाढलेत। बेदाण्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे। सध्या खराब हवामान असून पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे भारतीय कपास निगमचे कापूस खरेदी केंद्र रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी 29 डिसेंबरपर्यंत आपला कापूस CCIच्या केंद्रांवर आणू नये असं आवाहन जालना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलंय। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अद्रक म्हणजेच आल्याच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय, तर दुसरीकडे तालुक्यातील राजूर, चांदई, खापरखेडा, बाणेगाव, नळणी यासह आजूबाजूच्या गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रक पिकाची लागवड केल्याने लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे। परिणामी अद्रकाला कमी भाव मिळतोय। त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले पाहायला मिळत आहेत। नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडल्याचं चित्र निर्माण झालंय। या बेमोसमी पावसामुळे गहू, हरभरा, मका यासह अन्य पिकांनाही फटका बसला असून पिकांवर रोगराईचं संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत। या पावसामुळे इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय।